नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जनरल नॉलेज इन मराठी या यूट्यूब चॅनलला स्वागत आहे। जनरल नॉलेजमधील अतिशय महत्त्वाचे प्रश्न उत्तरे घेतलेले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। प्रश्न पहिला आहे, केंद्र सरकारला सर्वात जास्त महसूल कोणत्या करापासून मिळते? तर उत्तर आहे आयकरपासून केंद्र सरकारला सर्वात जास्त महसूल मिळते। प्रश्न दुसरा आहे, ग्रामपंचायतीचे सरपंच यांची निवड कोण करतात? उत्तर आहे ग्रामपंचायतीचे सदस्य, जे निवडून आलेले सदस्य असतात ते ग्रामपंचायतीचे सरपंच निवड करतात। प्रश्न तिसरा, पेट्रोलला लागलेली आग विझवण्यासाठी कोणत्या वायूचा वापर करतात? तर उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड। प्रश्न चौथा, 73वी घटना दुरुस्ती केव्हा लागू झाली? तर उत्तर आहे 24 एप्रिल 1994 साली 73वी घटना दुरुस्ती लागू झाली। प्रश्न पाचवा आहे, भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतले आहे? तर उत्तर आहे फ्रेंच व अमेरिका यांच्याकडून मूलभूत हक्क आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये घेतलेले आहेत। प्रश्न सहावा, मराठी संतांची रचना गुरु ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहे। तर उत्तर आहे संत नामदेव महाराज यांची रचना गुरु ग्रंथ साहिब या पवित्र ग्रंथामध्ये समाविष्ट करलेले आहे। ते पंजाबी ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये संत नामदेव महाराजांची सुद्धा रचना समाविष्ट करण्यात आलेले आहेत। प्रश्न सातवा आहे, गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा केव्हा करण्यात आला? तर उत्तर आहे 1994 साली गर्भलिंग चाचणी बंद असं ही कायदा करण्यात आली आहे। प्रश्न आठवा आहे, भारत स्वतंत्र होता तेव्हा भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर उत्तर आहे जे.ब. कृपलानी, हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते। जेव्हा 1947 साली भारत स्वतंत्र झाला तेव्हा जे.ब. कृपलानी हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होते। प्रश्न आठवा आहे, राज्यघटनेच्या सीमा बदलण्याचा अधिकार कोणाकडे आहे? तर उत्तर आहे भारतीय संसदेकडे राज्यघटनेच्या सीमा बदलण्याचा अधिकार आहे। प्रश्न 10वा आहे, राज्य सरकारच्या महसुलात डॅश डॅश सर्वाधिक असतो? तर उत्तर आहे विक्री कर, तर ते जास्त सर्वाधिक महसूल कलेक्ट होतो। प्रश्न 11वा आहे, तलाठी कार्यास डॅश डॅश असेही म्हणतात? तर उत्तर आहे सज्जा कार्यालय असेही म्हणतात। प्रश्न 12वा आहे, शेतकऱ्यांची खातेदारी नोंदवही गाव नमुना म्हणजे कोणता? तर उत्तर आहे गाव नमुना 8अ। प्रश्न 13वा आहे, पोलीस पाटील यांची निवड कोण करतात? तर उत्तर आहे उपविभागीय अधिकारी, जे पोलीस पाटलाची निवड करतात। प्रश्न 14 आहे, ग्राम दक्षता समितीचे सदस्य सचिव कोण असतात? उत्तर आहे तलाठी। प्रश्न 15वा आहे, सार्क संघटनेचे मुख्यालय कोठे आहे? तर उत्तर आहे काठमांडू, नेपाळ येथे सार्क संघटनेचे मुख्यालय आहे। प्रश्न 16वा, भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार कोणाला म्हणतात? तर उत्तर आहे डॉक्टर स्वामीनाथन यांना भारतीय हरित क्रांतीचे शिल्पकार असे म्हणतात। प्रश्न 17वा, आकाशातील विजेचा शोध कोणी लावला? तर उत्तर आहे फ्रँकलिन यांनी आकाशातील वीज जी चमकते त्याचा शोध लावला आहे। प्रश्न 18वा आहे, आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र कोठे आहे? तर उत्तर आहे फिलिप्सिन येथे आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र आहे आणि महाराष्ट्रामध्ये विचारलं तर पनवेल येथे आहे। प्रश्न 19वा, महाराष्ट्राला किती किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर उत्तर आहे 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे। प्रश्न 20वा आणि शेवटचा प्रश्न आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। प्रश्न 20वा, नीलक्रांती कशाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे मत्स्य उत्पादन या संबंधित नीलक्रांती आहे। थँक्यू।